अप्रायरी अल्गोरिदम आपण करतो. अप्रायरी अल्गोरिदम आणि काय आहे अप्रायरी अल्गोरिदम? तो एक अल्गोरिदम आहे जो आपण मार्केट बास्केट अनालिसिससाठी यूज करतो. तो बेसिकली हा अप्रायरी अल्गोरिदम करतो काय, तर हा एक समजता की एक पर्टिक्युलर डाटा आहे किंवा एक पर्टिक्युलर ऑब्जेक्ट आहे, तर त्या ऑब्जेक्ट सोबत कोणता ऑब्जेक्ट मॅच करतो और कोणता ऑब्जेक्ट येतो हे आपल्याला सांगतो. तर व्हॉट एक्झॅक्टली इज अप्रायरी अल्गोरिदम? अप्रायरी इज अन मेथड टू फाइंड द फ्रीक्वेंट आयटम सेट in a data set and then generate association rules. It looks at which item appears together frequently in a data. For example, in a grocery store, people who buy bread often also buy butter. तर हे असं फ्रिक्वेंट आयटम विच अपिअर्स टुगेदरला आपल्याला त्याचे एक फ्रिक्वेंटली त्याचं एक हे देतो, आयडिया देतो. तर हा अल्गोरिदम यूज करायचे रूल्स बघूया आपण. फर्स्ट काय, यू आर गिवन ए लिस्ट ऑफ ट्रान्झॅक्शन्स, मिनिमम सपोर्ट, मॅक्सिमम सपोर्ट, जे आपल्याला दिलेलं असतं. हा सपोर्ट काय, तर ते आपल्याला एक पर्सेंटेजमध्ये दिलेलं असतं की ह्या लक्ष्मण रेखा आहे ही, ह्याच्या खालती जर गेलं तर आपण त्याला कन्सिडर करत नाही की हा मोस्टली घेतात, असं कन्सिडर करत नाही. मग आपण ह्याला डायरेक्ट सॉल्व्ह करायला चालू करूया. तर आपला क्वेश्चन आहे हा. तर आपला क्वेश्चन काय, जनरेट रूल युझिंग अप्रायरी अल्गोरिदम, कन्सिडर द व्हॅल्यू सपोर्ट इज इक्वल टू 50% आणि कॉन्फिडन्स इज इक्वल टू 75%. तर आता सपोर्ट आपल्याला नंबरमध्ये पण असतो आणि पर्सेंटेजमध्ये पण असतो. इथे पर्सेंटेज दिलाय तर 50% दिला आणि कॉन्फिडन्स काय ते आपण नंतरला फाइंड आउट करू, ते मी नंतरला सांगेन. आता आपला टेबल काय आहे, तर आपल्याकडे ट्रान्झॅक्शन आयडीज किती आहे, 5 आहे टोटल, आणि ऑब्जेक्ट्स किती आहे, ब्रेड, बटर, जॅम, मिल्क, भरपूर आहे. तर त्याला आपण सॉल्व्ह करायला चालू करू. तर ह्याला आपल्याला मोस्टली टेबल फॉर्मॅटमध्ये सॉल्व्ह करायचं आहे. तर आपल्याला गिवन डेटा काय आहे, गिवन इक्वल टू सपोर्ट इक्वल टू 50%. हा आपला गिवन डेटा आहे. ॲटलिस्ट 50% असला पाहिजे, हा मिनिमम आहे. ह्याच्या खालती गेला तर तो आपल्या ह्याच्यात येत नाही, आपल्यात येत नाही. आणि नेक्स्ट आहे कॉन्फिडन्स इक्वल टू 75%. हा कसं करायचं ते मी, हे काय आहे नक्की ते मी तुम्हाला नंतरला सांगेन जेव्हा आपण सॉल्व्ह करू. तर आपण सॉल्व्ह करायला चालू करूया. सो बेसिकली ह्याला सॉल्व्ह कसं करतो आपण, तर आता आपण बघतो हे आपल्याकडे प्रिव्हियस डेटा आहे की एका आयडी, समजा की हा एक कस्टमर 1 आहे, हा कस्टमर 2, कस्टमर 3, कस्टमर 4, कस्टमर 5. हा एकदा आला मॉलमध्ये आणि त्याने काय काय घेतलं, ब्रेड घेतला, बटर घेतला, जॅम, मिल्क असं घेतलं. कस्टमर 2ने ब्रेड, बटर, मिल्क घेतलं. तर हा एक पर्टिक्युलर सेक्शनचा डेटा आहे आपल्याकडे. तर त्याच्यातून आपल्याला अप्रायरी अल्गोरिदम करून मार्केट बास्केट अनालिसिससाठी मदत करायची की कोणत्या प्रोडक्ट सोबत कोणता प्रोडक्ट मोस्टली सेल होतो. म्हणजे आता जसं की शेविंग कंपनी घ्या, जिलेट गार्ड घेतला तर फोम त्याच्यासोबत घेतात त्याचं लोक. हा कसं झालं, एक कनेक्शन झालं त्यांच्यामधलं. हे कनेक्शन आपल्याला फाइंड करायचं आहे अप्रायरी अल्गोरिदमने. तर आता आपण ह्याला चालू कसं करायचं, आता हे मल्टिपल डेटा आहे, ह्याला आपण आधी 1 आयटम सेटनी चालू करूया. तर स्टेप 1 आपला हे सॉल्युशन चालू. ओके, सो हा आपला टेबल असणार आहे. तर 1 आयटम सेट सपोर्ट काउंट म्हणजे काय, आता प्रत्येक डायरेक्ट आपण कॉम्बिनेशन नाही घेऊ शकत. आपण आधी प्रत्येक आयटमचं सपोर्ट काउंट बघूया की किती पर्सेंट, म्हणजे किती फ्रिक्वेंटली तो आयटम घेतला जातो. तर पहिलं काय आहे, ब्रेड. ब्रेड, दुसरा आहे बटर, बटर, मग जॅम, मग मिल्क, मग आहे ज्यूस, मग आहे कर्ड. तर हे आपलं, हा आपला टेबल आहे. आणि आता ह्याचे काउंट बघूया. तर ब्रेड किती आहेत, 1, 2, 3, 4, 4 ब्रेड आहेत. बटर किती आहे, 1, 2, 3, अजून कुठे दिसतोय, नाही, 3 बटर आहेत. परत काय, जॅम, जॅम किती आहे, 1, 1च आहे जॅम. मग मिल्क, मिल्क किती आहे, 1, 2, 3, 4, 4 मिल्क. मग अजून काय आहे, ते मिल्क झालं. ज्यूस, ज्यूस किती आहे, 1, 2, 3, 3 ज्यूस आहे. आणि कर्ड किती आहे, 1, 1. सो आता आपला बकेट आपण पूर्ण खाली केलेला आहे आणि इथे आपण त्याचे टोटल काउंट्स घेतलेले आहेत. तर आपल्याला परत लागले तर बाबा. तर आता सपोर्ट कसा फाइंड आउट करायचा, सपोर्टचा फॉर्म्युला काय आहे, तर
सपोर्ट इक्वल टू काउंट डिवाइड बाय टोटल ट्रान्झॅक्शन. आता आपले ट्रान्झॅक्शन्स किती आहेत तर 5 आहेत. आता सपोर्ट मग काय असणार काउंट डिवाइड बाय टोटल ट्रान्झॅक्शन. मग 4/5, 3/5, 1/5, 4/5, 3/5, 1/5. आता आपण आपल्या क्वेश्चनमध्ये बघितलं तर आपल्याला सपोर्ट किती आहे मिनिमम 50% हवा आहे. आता इथे 50 आपण जसं आधी बोललो की नंबरमध्ये पण असू शकतो आणि पर्सेंटमध्ये पण असू शकतो. इथे आपल्याला पर्सेंटमध्ये दिलं तर आपल्याला पर्सेंटमध्येच काढावं लागेल. तर 4/5 इंटू 100% काढलं तर ह्याचा येतोय 80%, ह्याचा येतोय 60%, 1/5चा येतोय 20%. तसंच खाली जर गेलं तर परत 4/5चं 80%, 60%, 20%. मग आता इथे आपला मिनिमम सपोर्ट काय होता मिनिमम 50%. मग 50%च्या खालती जेवढे पण आहेत त्याला एलिमिनेट करायचं. हा आहे, हा आहे, हा नाहीये, हा आहे, हा आहे, हा नाहीये. मग आता कर्ड आणि जॅम तर आपल्या लिस्टमधूनच गेले. तर आता हे जे बाकीचे राहिले त्याला आपण 2 आयटम सेटच्या ह्याच्यात कन्सिडर करायचं, टेबलमध्ये आणायचं. ते कसं होईल तर आता आपले सिंगल आयटम जे आपल्या जे सपोर्ट मिनिमम सपोर्ट आहे त्याच्यापेक्षा जास्त जे आयटम विकले जातात ते तर आपण फाइंड आउट केले. आता ते जे आपल्याला हे फॅक्टर्स म्हणजे कंबाईन करून त्याचे कॉम्बिनेशन्स बनवायचे की कोणते कॉम्बिनेशन सर्वात जास्त विकले जातात. हे कॉम्बिनेशन कसे बनवणार आपण 2 आयटम सेटने. तर आता जसं की के मीन्समध्ये इटरेशन्स असतात तसं इथे आयटम सेट नंबर असतात. आता 1 आयटम सेट झाला L1. आता आपण करायचं 2 आयटम सेट. थांबा असं लिहिला. तर आता आपण करूया करणार आपण 2 आयटम सेट काउंट, 2 आयटम सेट सपोर्ट काउंट L2. आता हा कसा फाइंड आउट करायचा तर टेबल तर आपल्याला पुन्हा बनवायला लागणार आहे. तर काय आहे टेबल आयटम्स काउंट सपोर्ट. तर आता आपले आयटम आता 2 होणार. तर आता आपल्याकडे टोटल आयटम किती राहिले किती होते आधी 1 2 3 4 5 6 होते. 2 गेले म्हणजे 4 आयटम्स राहिले. ब्रेड, बटर, मिल्क आणि ज्यूस. तर आता ह्याचं कॉम्बिनेशन कसं बनवायचं तर आपण मॅट्रिक्समध्ये कसं करतो A11 A12 A13 तसं ब्रेड बटर ब्रेड मिल्क ब्रेड ज्यूस, मग बटर मिल्क बटर ज्यूस, मग मिल्क आणि ज्यूस असं. चला तर बनवूया ब्रेड बटर ब्रेड मिल्क ज्यूस, परत बटर मिल्क बटर ज्यूस. ओके सो बटर मिल्क आणि बटर ज्यूस झाला. आता काय ज्यूस मिल्क आणि ज्यूस ते असं ब्रेड बटर आणि बटर ब्रेड सेमच असतं. A+B आणि B+A इक्वल टू सेमच आन्सर येतं. तसं ते पण सेम असतं. तर मग आता ब्रेड बटरचं काउंट काय आलं ब्रेड बटरचं काउंट आलं 2. ते आता वरती बघा माझ्याकडे इथे क्वेश्चन आहे तर मी तिथून डायरेक्ट करतोय. ब्रेड मिल्कचं काउंट आला 3, ब्रेड ज्यूसचं काउंट आला 2, मग परत बटर मिल्कचा काउंट आला 3, बटर ज्यूसचा काउंट आला 1 आणि मिल्क ज्यूसचा काउंट आला 2.
तर पुन्हा आपला सपोर्ट इज इक्वल टू काउंट अपॉन टोटल ट्रान्झॅक्शन्स. मग काय आलं 2/5, 3/5, 2/5, 3/5, 1/5, 2/5. याचा आन्सर काय आलं 60%, 40%. ओ सॉरी माय मिस्टेक. आन्सर काय आलं ह्याचं 2/5चं 40%, ह्याचं 60%, ह्याचं 40%, परत ह्याचं 60%, परत ह्याचं 20%, ह्याचं 40%. आता आपलं मिनिमम सपोर्ट काय आहे 50%. 50%च्या खालच्या एलिमिनेट करा. हा गेला, हा आहे, हा गेला, हा आहे, हा गेला, हा गेला. आता राहिलं काय ब्रेड मिल्क आणि हे काय बटर मिल्क. तर ब्रेड मिल्क आणि बटर तीनच हे राहिले. तर आता आपण थर टेस्ट करूया. थर काय कुठे गेलं रे 3 आयटम्स आहेत. 3 आयटम्स सेट सपोर्ट काउंट. तर ह्याच्यात काय येणार आपला खाली करा येणार आयटम्स काउंट आणि सपोर्ट. तर ब्रेड बटर मिल्क ह्याचा काउंट आला. ब्रेड बटर मिल्क तिन्ही पण फक्त 2 कस्टमर्सने घेतल्या, तिन्ही पण एकत्र. ह्याचा सपोर्ट काउंट काय आला 2/5 इक्वल टू 40%, जो आपल्या मिनिमम सपोर्ट 50% पेक्षा कमी आहे. तर हा एलिमिनेट झाला. मग आपण कन्सिडर काय करायचं हे वरचे 2 जे 60% आहे. मग आता आपलं हे झालं आपले टेबल. आतापर्यंत आपण सपोर्ट मधले फाइंड केले. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे तर ओके. सो आता आपल्याला काय करायचं आहे की कॉन्फिडन्स फाइंड करायचं आहे. कॉन्फिडन्स म्हणजे काय तर की किती पर्सेंट प्रोबॅबिलिटी आहे की ते घेणारच. म्हणजे आता आपण फाइंड केलं काय की पॅटर्न की हा ब्रेड आणि मिल्क सर्वात जास्त घेतात आहे. पण आता जेवढे टोटल कस्टमर येतात त्याच्यातले किती पर्सेंट प्रोबॅबिलिटी आहे की ते घेतातच हे आता आपल्याला फाइंड करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याकडे टोटल किती सेट आहेत 2 सेट आहेत. कुठून आले ते 2 सेट इथून काय बटर मिल्क आणि ब्रेड मिल्क. तर आपला सेट 1 आहे बटर मिल्क आणि ब्रेड मिल्क. तर आता टू फाइंड कॉन्फिडन्स काय कसा फाइंड करायचा कॉन्फिडन्स. तर आता आपल्याकडे आहे बटर, समजा की हा एक्स प्रोडक्ट आहे आणि हा वाय प्रोडक्ट आहे. तर आपल्याला कॉन्फिडन्स कसं फाइंड करायचं तर एक्स इज टू वाय म्हणजे आता एक्स टू वाय याचा सपोर्ट काय आहे, याचा कॉन्फिडन्स काय आहे हे फाइंड करायचं असेल तर सपोर्ट ऑफ एक्स युनियन वाय म्हणजे काय एक्स आणि वायचा सपोर्ट काय अपॉन. आता एक्स सपोर्ट वायला एक्स पहिला आहे तर अपॉन सपोर्ट ऑफ एक्स. आणि हाच जर सपोर्ट ऑफ वाय इज वाय टू एक्स असेल तर सपोर्ट ऑफ एक्स युनियन वाय अपॉन सपोर्ट ऑफ वाय. असं का तर आता आपण बिलिंग करतो. बिलिंगमध्ये समजा की आधी ब्रेड चेक आधी केला आणि मिल्क नंतरला केला तर ते प्री प्रोसेसिंग टाईप झालं डेटाचं. तर एक्स युनियन वाय तर सेमच राहणार आहे का ए प्लस बी इक्वल टू बी प्लस ए. त्यामुळे बी प्लस ए त्यामुळे सपोर्ट ऑफ एक्स युनियन वाय सेमच राहणार आहे. पण सपोर्ट ऑफ वाय आणि सपोर्ट ऑफ एक्सने चेंज होते की एका पर्टिक्युलर प्रोडक्टने घेतला. आता समजा की जिलेट गार्ड घेतला तर शेविंग फोम घ्यायची प्रोबॅबिलिटी 70% आहे. पण शेविंग फोम घेतला तर जिलेट गार्ड घ्यायची प्रोबॅबिलिटी 100% असेल. कारण असं होतं ना म्हणजे एक स्पेसिफिक प्रोडक्ट असू शकतो. पण कधी कधी असं होतं ते आता थेरॉटिकल आहे गोष्टी, ते जास्त प्रॅक्टिकली नका बघू. पण आता हा आहे आपला फॉर्म्युला काय आहे तर एक प्रोडक्ट टू दुसरा प्रोडक्टचा कॉन्फिडन्स ते मी सपोर्ट केलंय कॉन्फिडन्स फाइंड करायचा असेल तर सपोर्ट ऑफ एक्स युनियन वाय म्हणजे पहिला प्रोडक्ट युनियन दुसरा प्रोडक्ट अपॉन सपोर्ट ऑफ पहिला प्रोडक्ट. आता हे आपण करूया. तर आता आपल्याकडे टोटल किती प्रोडक्ट्स आहेत तर आता आपल्याकडे टोटल किती असे कॉम्बिनेशन्स बनतात आहे तर 2 आहे. 2 raised to 2 4 बनणार. कोणते
तर ब्रेड मिल्क ब्रेड आणि बटर मिल्क बटर असे 1 2 3 4 कॉम्बिनेशन आहे. तर आता आपण आपला फॉर्म्युला यूज करून हे करूया. तर कॉन्फिडन्स ऑफ ब्रेड टू मिल्क इक्वल टू समेशन सपोर्ट ऑफ ब्रेड युनियन मिल्क. तर ते किती आलंय? ब्रेड युनियन मिल्क अपॉन सपोर्ट ऑफ ब्रेड. चला दोन्ही पण एकत्रच घेऊन येऊ आपण व्हॅल्यू. कुठे गेला? हा, तर हे आता आपलं 2 आयटम सेट आहे. ब्रेड युनियन मिल्कचं किती आहे? 60% आहे का? तर 3/5 आणि फक्त ब्रेडचं किती आहे? 80% आहे. तर खालती आलो आपण इक्वल टू 60/80 इक्वल टू किती आलं? 75% आलं. आता हे तुम्ही कॅल्क्युलेट करा. आता हेच आपण करूया कॉन्फिडन्स ऑफ मिल्क टू ब्रेड इक्वल टू समेशन ऑफ BUM अपॉन समेशन ऑफ मिल्क इक्वल टू किती आलं? मिल्कचं किती आहे? मिल्क 80%च आहे. परत 60/80 इक्वल टू 75%. हे झालं. आता कॉन्फिडन्स ऑफ बटर टू ऑन मिल्क किती आलं? आता समेशन ऑफ BU घेऊया आपण बटरला. युनियन मिल्क अपॉन समेशन ऑफ BU. आता बटरचं किती आहे? 60% आहे आणि मिल्कचं किती आहे? 80% आहे. बघून ठेवूया आपण. आणि आता इथे आपलं बटर मिल्कचं हे किती आहे? सपोर्ट 60% आहे. मग आता जर इथे बघितलं तर आपला BU आपण 60% आहे. तर 60/60 इक्वल टू 100%. तर इथे काय आपल्याला भेटलं की बटर घेतल्यावरती 100% चान्सेस आहे की लोक मिल्क पण घेणारच. आता हा थेरोटिकल आहे, प्रॅक्टिकली नाही होऊ शकत, पण 100% चान्सेस आले. आता हाच कॉन्फिडन्स ऑफ मिल्क ऑन बटर किती येणार आपल्याला? असं वाकडे जाते माहिती आहे. सपोर्ट BU अपॉन मिल्क अपॉन सपोर्ट ऑफ मिल्क. आता मिल्क आपले 80% होते, तर 60/80 किती आलं? 75%. आता आपलं कॉन्फिडन्स, मिनिमम कॉन्फिडन्स काय होता? 75%. ह्याच्या खालती गेलं तर तो एलिमिनेट होणार आपला 75 अबाव. आता 100च आहे. 75 इथे आपले चारही पण सेट पास झाले आणि ह्याप्रमाणे आपण अप्रायरी अल्गोरिदम प्रूफ केला. एवढंच सिंपल. आता ह्याच्यातलं जर कोणता गेला असता, एलिमिनेट झाला असता, तर आपण काय लिहिणार? तर ह्याचं खालती आपण एंडिंग कशी करायची? तर द फ्रिक्वेंट ॲटम सेट इज काय आलंय? बटर मिल्क ब्रेड झालं. ओ सॉरी, बटर मिल्क ब्रेड नाही येणार. बटर मिल्क अँड बटर मिल्क अँड ब्रेड मिल्क हा आपला आन्सर आला फायनल. आणि अशा प्रकारे हा झालं. थँक्यू.